प्रवास भावगीतांचा याच्या 19व्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. शब्द व संगीताची मनाला भिडणारी सुसंवादित शब्दरचना देणारे गीतकार व शीघ्रकवी म्हणजे शांताराम नांदगावकर. लहानपणापासूनच नांदगावकरांना कविता करण्याचे वेड होते. त्यांची सुरुवातीची रामप्रहरी रामगाथा आणि विसर प्रीत विसरगीत यासारखी भावगीते चांगलीच गाजली. विसर भेट आपुली, विसर प्रीत विसर गीत, विसर भेट आपुली, या पुढे न चांदरात, या पुढे न चांदरात, या पुढे न सावली, विसर प्रीत विसर गीत, विसर भेट आपुली, विसर प्रीत विसर गीत, विसर भेट आपुली. नांदगावकरांच्या शब्दरचना रसिकांच्या मनाला भिडणाऱ्या होत्या. 1979 साली आलेला अष्टविनायक या चित्रपटासाठी नांदगावकर यांनी लिहिलेले प्रथम तुला वंदितो हे गीत खूप लोकप्रिय झाले आणि चित्रपट गीतकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली, हे सावळ्या घना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात, येऊ कशी प्रिया, हरिनाम मुखी रंगते, रात्र आहे पौर्णिमेची यासारखी नांदगावकरांची अनेक गाणी आजही लोकांच्या ओठावर रुंजी घालतात.
नांदगावकरांच्या बहराचा काळ हा त्यावेळी मराठी चित्रपटांच्या अधोगतीचाच काळ होता. त्यामुळे नांदगावकरांना न आवडणारे व्यावसायिक काम मजबुरीने करावे लागले. आधी संगीत रचना आणि नंतर शब्दरचना या बदलत्या मागणीमुळे नांदगावकरांना आपल्या मूळ शब्दरचनेत अनेकदा बदल करावे लागले. तरीही एक यशस्वी कवी आणि गीतकार म्हणून त्यांची अनेक भावगीते आणि चित्रपट गीते गाजली. सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांना मराठीतील ळचा उच्चार करता येत नव्हता व स याच्याऐवजी गायकीमध्ये ते च असा शब्द वापरत असत. गंमत जम्मत या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेल्या अश्विनी येना या गाण्यासाठी हे आव्हान नांदगावकर यांनी स्वीकारले आणि त्यांना गाण्यास अनुकूल अशी खास शब्दरचना केली. हे गाणे त्या काळी खूप लोकप्रिय झाले. अश्विनी येना, येना. प्रिये, जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग. येना प्रिये, तू येना प्रिये, मी तर
प्रिये, तू ये ना प्रिये. दे धडक बेधडक या चित्रपटात शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेल्या बिलनची नागिण निघाली नागोबा डुलाया लागला या गाण्याने तुफान लोकप्रियता मिळवली. प्रिया अरुण यांच्यावर चित्रित झालेल्या आणि उत्तरा केळकर यांनी गायलेल्या या गाण्याने 1990च्या सुमारास अवघ्या महाराष्ट्राला झपाटून टाकले होते. या गाण्याच्या तालावर ग्रामीण तसेच शहरी भागातील लग्नाच्या वराती आणि गणेशोत्सव, विशेषतः गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांनी कित्येक वर्षे हा ठेका धरलेला होता. आजही बेंजो आणि बँड पथकामध्ये बिलनची नागिण या गाण्याला रसिकांची आग्रही मागणी असते. बिलनची नागिण निघाली नागोबा डुलाया लागला. बिलनची नागिण निघाली नागोबा डुलाया लागला. बिलनची नागिण निघाली नागोबा डुलाया लागला. काले नीले नागाला दादा नागिण कचकन डसली. नागिनीचे चिखाची दादा नशाही पटकन चरली. नागोबा घुमाया लागला, नागोबा घुमाया लागला. बिलनची नागिण निघाली नागोबा डुलाया लागला. बिलनची नागिण निघाली नागोबा डुलाया लागला. काळोख दाटून आला पालखी उतरून ठेवा, बदलून जरा घ्या खांदा जायचे दूरच्या गावा. अशा मनाच्या ठाव घेणाऱ्या शब्दरचना आपल्या सुंदर शब्दांची गुंफण करून नांदगावकर यांनी सादर केलेल्या आहेत. नांदगावकरांचा अफाट जनसंपर्क होता. त्यांनी नवीन लोकांना संधी दिलेली आहे. कलेवर आणि कलाकारांवर माया करणारा हा एक आदर्श गीतकार होता. उतारवयात त्यांना मधुमेह आणि अल्झायमर यासारख्या विस्मरण करणाऱ्या आजाराने ग्रासलेले होते. नांदगावकरांनी विविध विषयांवर गाणी लिहिली आहेत. एकीकडे दलितांचा राजा भीमराव माझा असे गीत लिहिणारे नांदगावकर क्रिकेटचा खेळही गाण्यात आणतात. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हे गाणे लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी गायलेले होते. या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला, या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. नयन कमल है उखड़ी कहल के जागी हो जानकी, जागी हो जानकी. उठवाया सुध नभी येत से, उठवाया सुध नभी येत से. हसतो शापे सखी जागी हो जानकी. लावणीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणजे गायिका सुलोचना चव्हाण. लहान वयातच त्यांना शिक्षणापेक्षा गाणी म्हणणे, कविता म्हणणे याचे मोठे आकर्षण होते. कानावर पडणारे कुठलेही गाणे त्यांना सहज आत्मसात होई आणि हुबेहूब गातासुद्धा येई. गणेश उत्सवात होणाऱ्या मेळ्यांमध्ये त्या भाग घेऊ लागल्या आणि येथूनच
त्यांच्या कला संगीत क्षेत्रातील योगदानाची सुरुवात झाली. फड सांभाळ तुऱ्याला गाला, फड सांभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोधा ग, तुझ्या उसाला लागल कोधा, तुझ्या उसाला लागल कोधा ग, तुझ्या उसाला लागल कोधा. मुंबईच्या चाळ संस्कृतीमध्ये त्यांचे बालपण गेले. त्यांनी काही नाटकांमध्ये बालभूमिकाही केलेल्या आहेत. शास्त्रीय संगीताचे त्यांनी औपचारिक शिक्षण घेतलेले नव्हते. तबकड्या ऐकून रियाज करून आलेल्या परिस्थितीशी झगडून गायनकला त्यांनी आत्मसात केली. आपले पहिले हिंदी गीत त्यांनी 9 वर्षाची असताना गायले. त्यावेळी त्या गाण्यासाठी आपण फ्रॉकमध्ये गेलेले होतो अशी त्याने आठवण सांगितलेली आहे. आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला 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 हो, आला 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 आला. पाडाला पिकलाय आंबा, आला बाई पाडाला पिकलाय आंबा रे, नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. मासा बघून तुम्ही जाणावं पान, नमुना बघून तुम्ही जाणावं पान, ओ पान 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 जरा थांबा, हो पान जरा थांबा. अरे घे पाडाला पिकलाय आंबा, आला बाई पाडाला पिकलाय आंबा रे, नीट बघ पाडाला पिकलाय आंबा. 1952 साली आचार्य आत्रे यांच्या हीच माझी लक्ष्मी या चित्रपटात वसंत देसाई यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मुंबईच्या कालिजात गेले पती आले होऊन बिये बिटी ही लावणी सुलोचना चव्हाण यांनी अतिशय झोकात गायली. हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झालेली ही त्यांची पहिली लावणी अतिशय गाजली आणि आचार्य आत्रे यांनी सुलोचना चव्हाण यांना लावणी सम्राज्ञी अशी पदवी बहाल केली. 1962 साली रंगल्या रात्री अशा या चित्रपटासाठी सुलोचना चव्हाण यांनीच गाणी गावीत असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला. वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेली नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची ही लावणी गायली आणि या लावणीमुळे त्या अक्षरशः घराघरात पोचल्या. यानंतर त्यांनी अनेक तमाशापटामध्ये सुंदर लावण्या गायलेल्या आहेत, पण या गाण्याने त्यांचे आयुष्य बदलून गेले. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची. सुलोचनाबाईंनी अनेक मंच कार्यक्रम केलेले आहेत व आकाशवाणीवरही त्यांनी अनेक गाणी गायलेली आहेत. जयपूरच्या एका कार्यक्रमात सुलोचनाबाईंनी गायलेल्या गझलेला साक्षात गझल सम्राज्ञी बेगम अख्तर यांनी दाद दिलेली होती. शास्त्रीय शिक्षण नसतानाही त्यांनी ही सुंदर गझल गायली हे ऐकून त्यांना आश्चर्यच वाटले अशी सुलोचनाबाईंनी आठवण सांगितलेली आहे.
झोक्याचं ग 16 वरीस झोक्याचं 16 वरीस झोक्याचं ग 16 वरीस झोक्याचं अगं 16 वरीस झोक्याचं ग 16 वरीस झोक्याचं. लावणीच्या मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच झालेली पाहिजे असे सुलोचनाबाईंचे ठाम मत होते व त्याचा प्रत्यय त्यांच्या लावण्यांमधून आपल्याला येतो. चपखळ व फटकेबाज शब्दांना आपल्या सुरांनी ठसका आणि खटका देण्याचे काम सुलोचनाबाईंच्या इतके अन्य कोणीही केलेले नाही. खेळताना रंगबाई होळीचा होळीचा खेळताना रंगबाई होळीचा होळीचा हात लाग कोणा माझ्या चोळीचा हात लाग कोणा माझ्या चोळीचा. कळीदार कपुरी पान पदरावरती जरतारीचा मोर नाचा राहावा फड सांभाळ तुऱ्याला ग आला 16 वरीस धोक्याचं कसं काय पाटील बरं आहे का अशा एकापेक्षा एक सरस आणि ठसकेबाज लावण्या सुलोचनाबाईंनी गायलेल्या आहेत. जनसामान्यांच्या हृदयात मिळवले स्थान आणि त्यांनी केलेले कौतुक हा त्यांना सर्वात मोठा पुरस्कार वाटतो. कसं काय पाटील बरं हाय का अहो बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का. आवरा तुम्ही ते नाही तुम्ही अहो चष्मेवाले तुम्ही नाही 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 फेटीवाले तुम्ही सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का. फड सांभाळ तुऱ्याला गाला फड सांभाळ तुऱ्याला गाला तुझ्या उसाला गल कोणा ग तुझ्या उसाला लागल कोणा तुझ्या उसाला लागल कोणा ग तुझ्या उसाला लागल कोणा. प्रवास भावगीतांचा याच्या 19व्या भागाला येथे आपण पूर्णविराम देऊन 20व्या भागाकडे वळूया. धन्यवाद.